मध्ये नेऊन सेट केलंय. खरोखर दुर्दैव आहे. आणि मी काल उदगावच्या सभेत सुद्धा बोललो, यांना बहुतेक भगव्याचा विसर पडलाय. 5 वर्ष शिवसेनेसोबत राहिले, पण 5 वर्षात कधीही शिवसेनेचं नाव घेतलं नाही, भगवं कधीही घेतलं नाही. आज ही महायुतीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून आहेत, पण भगवा दिसत नाही, भाजपचा झेंडा दिसत नाही. कुठे दिसतोय का तुम्हाला त्यांच्या प्रचारात? मग तुम्हाला काय लाज वाटते काय ते घ्यायला? त्यांचा पाठिंबा चालतोय तुम्हाला? एखाद्या विशेष जातीची मतं आपल्याला मिळणार नाहीत म्हणून जरी तुम्ही धंदे करत असाल, तर तुम्ही जनतेबरोबर काय प्रामाणिक राहणार आहात? तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची झाली ठामपणाने करा, घेऊन फिरा झेंडे. ते एखादा समाज तुमच्या मागे राहणार नाही असं समजून तुम्ही जर झेंडे टावलत असाल, तर उद्या या जनतेला काय विचारणार तुम्ही? कारण परवा त्यांनी मिटिंग घेतली, आपण अपक्ष राहायचं की पक्षाकडनं राहायचं. अरे बाबा, मागच्या वेळेला तू निवडून आलास, त्यावेळेला एखादी मिटिंग घेऊन कुणाला पाठिंबा देऊया हे विचारला असतास तर जनता तुमच्या सोबत असती. त्यामुळं ही जनता आता दूधखुळी राहिली नाही. ही जनता साध्या सरळ स्वच्छ माणसाला निवडून द्यायचं ठरवलं आहे. ही जी सभा बघितली तर खरोखर गणपतराव दादा आमदार होतील यात काही शंका बाळगायचं कारण नाही. येत्या 20 तारखेला आपण हाच चिन्हासमोरील बटन दाबून गणपतराव दादांना भव्य अशा मताने विजयी कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो, विनंती करतो आणि मी इथंच थांबतो. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आपण सर्व येथे जमलेलो आहोत. तसेच ज्याला असं म्हटलं जातं ते बंटी साहेब आज स्वतः इथं उपस्थित आहेत. आत्ताच एक सभा झाल्या दादा साहेब, दक्षिणच्या एका खासदारांनी सभा घेतल्या आणि जरा महत्वाचा विषय सर्वांनी ऐका प्लीज. आज शिंदे सरकार महिलांना 1500 रुपये देतो असं म्हणून इलेक्शन लढवत आहेत, पण तुम्हीच ऐका आपल्या महिलांना ते काय म्हणत आहेत. लक्षपूर्वक ऐका फक्त. या ठिकाणी आजच्या सभेला आणि मी तुमच्या मतानं निवडून आल्यानंतर ह्या तालुक्याचा विकास कशा पद्धतीनं करायची याची दृष्टी ठरवून ठेवलेली आहे. विकासाचं काम करण्यासाठी मी आमदार होणार आहे. तालुक्यामध्ये भरपूर विकास काम करता येण्यासारखं भरपूर काम आहे आणि त्याचं नियोजन आहे. आज आमच्या तालुक्यात बघितलं तर 25 ते 30 हजार एकर पडलेली जमीन आहे, ती पिकाऊ करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न करत राहिलेलो आहे. मला आज 10,000 एकरवरती यश मिळालेलं आहे. अजून गव्हर्नमेंटनं जर साथ मिळाली असती, आदरणीय बंटी साहेबांनी मधल्या काळात मला सबसिडी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून मला 11 कोटी रुपये सबसिडी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि मी जर आमदार झालो तर यांच्याबरोबर राहून चांगल्या पद्धतीनं सबसिडी घेऊन राहिलेली 15 ते 16 हजार एकर ह्या क्षारफळ मुक्त करून आपल्या तालुक्याचं उत्पादन वाढीच्या दृष्टीनं प्रयत्न करेन. आणि आपल्या उत्पादन वाढल्यानंतर आपल्या त्या तरुण मुलांना उद्योगधंदे करण्यासाठी चांगले मार्ग निर्माण होतील अशा पद्धतीचं काम आहे. आमच्या जमिनीतलं सेंद्रिय कर्म संपत निघालाय, अंश संपत निघालाय, तो वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. उत्पादन वाढीसाठी असेल. आणि आमच्या तालुक्यामध्ये सातत्यानं पूर येतोय आणि पुरामुळं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतंय. ऊसासारखी पिकं पुन्हा पाण्याखाली राहिलेल्यानंतर त्याचं नुकसान होतंय. ते टाळण्यासाठी देखील 2 महिन्यापूर्वी मी शास्त्रज्ञांना चांगल्या बोलवून घेऊन त्याच्यावर उपाय काय करता येतं हे बघितलेलं आहे. मग त्याच्यातनं उपाय असा निघाला आहे की ऊसाचं पीक न घेता भाजीपाला करायचं किंवा बीटसारखी 2 पिकं घेऊन ऊसापेक्षा डबल उत्पादन कसं काढता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून मी काम करायचा विचार करतोय. मग भाजीपाला केला तर तो एक्सपोर्ट कसा करता येईल, म्हणजे लोकल मार्केटमध्ये कसं पाठवता येईल आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे कसे मिळवून देता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून मी काम करत निघालेलं आहे. आमच्या तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत निघालं, त्याला कारण वेगवेगळे आहेत. हे सगळं लक्षात आल्यानंतर मी 4 वर्षापूर्वी गो परिक्रमा काढून देशी गाईचं महत्त्व लोकांना पटवून देऊन त्या महत्त्व पटवून दिल्यानंतर सेंद्रिय शेती करून आपलं जीवन कसं उज्ज्वल करता येईल, आपली तब्येत कशी चांगली राहील ह्या दृष्टीचा प्रयत्न करून निघालोय. आणि काही काळानंतर आज आमच्या तालुक्यातलं कॅन्सरचं पेशंटचं प्रमाण कमी होत निघालंय. आणि ह्यासाठी देखील अजून काही उपाय करता येईल ते करण्याची दृष्टी आहे. आपल्या भागात पंचगंगा नदी आहे. पंचगंगा ही कायमस्वरूपी प्रदूषण होते आणि हे प्रदूषण मुक्त करण्यासाठी आदरणीय बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचा प्रयत्न करून मुक्त कसं करता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवण्याचा विचार मी सातत्यानं करेन. आणि आपल्या तालुक्यातल्या सर्व लोकांच्या सर्व घटकांचे विकास कसं करता
येईल ह्या दृष्टिकोनातून काम करणार आहे. मला तुम्ही आमदार म्हणून निवडून दिला तर आमदार झाल्यानंतर मी स्वतःचे वैयक्तिक हित जपण्यासाठी करणार नाही, तर सर्व तळागाळातील लोकांचं हित कसं करता येईल, त्यांची उन्नती कशी करता येईल, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल, कौटुंबिक परिस्थिती कशी सुधारता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवेल. आमच्या तालुक्यामध्ये सर्व जातीभेद जो आहे त्याच्यामध्ये एकोपा निर्माण करून आपला तालुका शांततेनं काम कशा पद्धतीनं करता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून मी काम करणार आहे. म्हणून तुमचा आशीर्वाद मला अशाच पद्धतीने मिळून मला निवडून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा. 20 तारखेला तुम्ही मतदान करून 1 नंबरचं बटन दाबून हा त्याचे नाव शिका म्हणून मला तुम्ही निवडून द्यायचं आहे. मी आदरणीय कैलासवासी दत्ताजीराव कदम असतील, कैलासवासी दिनकरराव यादव असतील, कैलासवासी रत्नापन्ना कुंभार असतील, कैलासवासी सारे पटेल साहेब असतील, कैलासवासी बाळासाहेब माने असतील, सरोजिनी खंजिरे असतील, हे सगळे आमदार आणि खासदार झाल्यानंतर या तालुक्याचा विकास कशा पद्धतीनं करायचा, आपल्या तालुक्यामध्ये सलोखा कसा ठेवायचा, आपल्या तालुक्यातील लोकांना मुलांना नोकऱ्या कशा मिळवून देता येईल, त्यांची परिस्थिती कशी चांगली करता येईल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, खेळाच्या बाबतीत असेल, सर्वांगीण विचार करून त्यांनी आपल्या तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांचीच दृष्टी ठेवून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या तालुक्याचा विकास करण्याची दृष्टी ठेवून एवढंच या ठिकाणी मी सांगतो. तुम्ही मला 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये 1 नंबरचं बटन दाबून मला बहुमतानं निवडून द्यावं एवढी कडकडीची विनंती करतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन, तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना असेल, पै पाहुण्यांना असेल, शेजारी पाजाऱ्यांना असेल, सगळ्यांना सांगून 1 नंबरचं बटन दाबून मला निवडून द्या, एक वेळ काम करण्याची संधी द्या, अशा पद्धतीचे तुमच्याकडे आशीर्वाद मागतो आणि मी थांबतो. नमस्कार. कुठं करूया? मी म्हणलं जयसिंगपूरला करूया. ते म्हणले नाही, जयसिंगपूर नाही साहेब, वनवा पेटणार आहे तो कुरुंदवाडमधनंच पेटणार आहे. सुरुवात होणार आहे ती कुरुंदवाडपासून होणार आहे आणि सभा आपली कुरुंदवाडमध्ये सगळ्यांची करूया. आणि मला वाटतं एवढ्या सभा दादा इथं केल्या, माझ्या आयुष्यात तरी एवढी गर्दी मी कधी बघितली नव्हती. म्हणजे डावीकडं उजवीकडं पाठीमागं गच्च भरलेलं आहे सगळं. जनसमुदाय आणि जनमानसांचं प्रेम या काँग्रेस पक्षावरचं, महाविकास आघाडीवरचं, गणपतराव दादांच्यावर, अरे पाटील साहेबांच्यावरचं, स्वर्गीय दत्ताजीराव कदम साहेबांच्यावर, स्वर्गीय खंजिरे यांच्यावर, या सगळ्या लोकांनी या तालुक्याला एक विकासात्मक दृष्टिकोन दिला आणि तोच विकासाचा नवा नारा घेऊन गणपतराव दादा आता तुमचं नेतृत्व या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करणार आहे. या कोल्हापूर जिल्ह्याच्या तिकीट वाटपामध्ये सर्वांचीच इच्छा होती. काँग्रेसलाही जागा पाहिजे होती, राष्ट्रवादीला पाहिजे होती, शिवसेनेला पाहिजे होती, परंतु शेवटी जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्षालाही जागा मिळाली आणि मिळाल्यानंतर उमेदवार गणपतराव दादा होते. आपल्या सगळ्यांना माहीत होतं. मला वाटतं दादा या महाराष्ट्रामध्ये या तिकीट वाटपाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मी होतो. या महाराष्ट्राच्या अनेक विधानसभेच्या चर्चा झाल्या, परंतु मला वाटतंय सगळ्यात जास्त फोन मला कुठले आले असते तर शिरोळ तालुक्यातल्या. तिकीट कधी देताय, तिकीट कधी जाहीर करताय? गणपतराव दादांसाठी आम्ही पायाला भिंगरी लावलेली आहे. पुढचे 20-25 दिवस तुम्ही जाहीर करा तिकीट. आम्ही घरदार सोडून या ठिकाणी या प्रचाराला वाहून देणार आहोत. कारण की ज्या कर्तृत्ववान माणसानं या तालुक्याची दिशा बदलायचा निर्णय घेतलेला आहे, या तालुक्यातल्या सामान्य शेतकऱ्याला त्याचे अश्रू पुसण्याची मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. शारपडमध्ये जगाच्या पातळीवर एवढं चांगलं काम झालं नसेल तेवढं गणपतराव दादांनी या तालुक्यामध्ये केलेलं. मला वाटतंय उद्याच्या भविष्यकाळात जगामध्ये एक पारदर्शी प्रकल्प म्हणून हा प्रकल्प उद्याच्या भविष्यकाळात होण्याची शक्यता नाकारता येत. आणि म्हणून ज्या कर्तृत्ववान माणसानं कुठल्याही राजकारणाची अपेक्षा न ठेवता आम्हीच त्यांना सारखं म्हणायचो कधी उभारणार आहे सर, आम्हीच विचारायचो आणि दादा म्हणायचे थांबा थांबा. तुम्हाला सगळ्यांना दादांचा स्वभाव माहीत आहे, संयमी स्वभाव, सुसंस्कृत स्वभाव. सारे साहेबांचा
कर्तृत्वाचा वारसा त्यांनी त्या ठिकाणी घेतला, परंतु प्रत्येक पाऊल जपून टाकायचं, कारण की शाही एक पाऊल टाकतो त्यावेळी मागचा इतिहास आपल्याबरोबर असतो याची जाणीव गणपतराव दादांना होती. आणि म्हणून त्यांचं प्रत्येक पाऊल पडणारं हे व्यवस्थित पाऊल पडत होतं. कुठेही आतायतपणा नाही, कुठेही बोलण्यात मगरुरी नाही, कुठेही बोलण्यात चुकीचा शब्द आपल्याला ऐकायला मिळणार नाही. आज समाजामध्ये काय पाहिजे असतं, तुम्ही आम्हाला मतं देता, ती मतं आम्हाला त्या ठिकाणी देत असता, त्यावेळी आमदार म्हणून आमच्याकडून काय अपेक्षा असते, चांगलं बोलावं, कुणी शिव्या देऊ नयेत एवढी अपेक्षा प्रामाणिकपणे या ठिकाणी असते. गणपतराव दादा नशिबान आहेत की या ठिकाणी सुसंस्कृत ते त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत. लहान भाऊ वगैरे नाही भानगडी करायला. मी बोलायच्या आधीच तिकडनं चालू. शेवटी तालुक्याचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. महाराष्ट्रातल्या गडचिरोली बसून ते सिंधुदुर्गमध्ये चर्चा होणार आहे की ऐतिहासिक अशा शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी काय निर्णय घेतला, कशा पद्धतीने निर्णय घेतला, कुठल्या विचाराने या ठिकाणी निर्णय घेतला. हा शिरोळ तालुका काम करणाऱ्या गणपतराव पाटलांच्या पाठीशी राहिला का पैसा पसरणाऱ्याच्या पाठीशी राहिला, हा निर्णय येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला घ्यावा लागेल. हा निर्णय येणाऱ्या 20 तारखेला घ्यावा लागेल. या कोल्हापुरातली जनता तर शिरोळकर बघतेच आहे तुम्ही काय करताय, परंतु त्याचबरोबर स्वर्गातून सारे पाटील साहेब पण आपल्याकडे लक्ष ठेवत आहेत. स्वर्गातून सारे पाटील साहेब पण बघतायत की मी जे काही 5-25 वर्ष 40 वर्ष या तालुक्यासाठी जगलो, या तालुक्याच्या हिताचं काम त्या ठिकाणी केलं, आज माझ्या माघारी माझ्या गणपतराव दादांची जबाबदारी हा शिरोळ तालुका कसा घेतोय हे येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला दाखवून द्यावं लागणार. हे आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे. मी म्हणलं तसं हे चांगलं नेतृत्व आहे, विकासात्मक दृष्टिकोन असणारं नेतृत्व आहे. आज देखील त्यांचं भाषण बघितलं असेल, कुठेही 6-4 ते मारत नाहीत आमच्यासारखं. ते मॅच जिंकतात 1-2 रना काढून. म्हणजे एखाद्या क्रिकेटरमध्ये क्रिकेटर असतो तो शेवटपर्यंत 100 करतो कळत नाही, 100 कधी पडतो, तसं गणपतराव दादांचं काम त्या ठिकाणी. आमचं काम दादा 2 ओव्हरमध्ये 6 मारायचे आणि 50 गाठायची. तुमचं काम स्टेडी अँड स्लो, परंतु रेस जिंकायची या पद्धतीचं दादांचं काम आहे. आणि हीच गरज आज या शिरोळ तालुक्याला, हा जो काय डाग या शिरोळ तालुक्याला लागलेला आहे तो पुसून काढण्याची संधी येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. हा शिरोळ तालुका स्वाभिमानी तालुका आहे. या तालुक्यामध्ये शेतकरी हा प्रचंड ताकदीचा शेतकरी वर्ग आहे. या राज्यामध्ये ज्यावेळी FRPचा कायदा आला, 70-30चा FRPचा कायदा आला, तो कायदा कुणी केला? काँग्रेसच्या काळामध्ये हा कायदा झाला. हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. शेतकऱ्याला सन्मानाची वागणूक देण्याची भूमिका या राज्यामध्ये कुणी स्वीकारली तर ती काँग्रेस पक्षानं प्रामुख्यानं स्वीकारली. हे आपल्याला विसरून त्या ठिकाणी चालणार नाही. आज इथल्या शेतकऱ्याचा मान सन्मान राखण्याचा प्रयत्न आदरणीय गणपतराव दादांच्या माध्यमातून या ठिकाणी होतो. परवा उद्धव ठाकरे साहेब कोल्हापूरमध्ये होते, दिवसभर आम्ही त्यांच्याबरोबर होतो. 10 मतदारसंघाच्या चर्चा वैभव त्या ठिकाणी झाल्या आणि उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठेही शिवसेना या ठिकाणी असेल त्या सगळ्यांना माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत. आमचा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसैनिक असेल, उद्धव ठाकरेंच्यावर प्रेम करणारा शिवसैनिक असेल, तो कदापि गद्दारी करणार नाही. ही भूमिका शिवसैनिकांची या ठिकाणी जाहीरपणे त्यांनी सांगितलं की आमचा कडवट शिवसैनिक कधी गद्दारी करणार नाही. ज्या शिवसेनेच्या माध्यमातून हे नेतृत्व या तालुक्यामध्ये मोठं झालं तेच आज फसवून गेलं, हा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना विनंती केली होती, ही लढाई आता संघर्षाची लढाई आहे. एका बाजूला महायुतीचं भाजपचं फसवं सरकार आहे. या फसव्या सरकारला गाडायचं असेल तर महाविकास आघाडी म्हणून आपण ताकदीनं एकत्रित आलं पाहिजे. हे मी मुद्दामून त्यांना या ठिकाणी सांगितलं होतं. परंतु काय जादू झाली त्यांच्यावर मला माहीत नाही. मला सकाळी भेटले आणि दुसऱ्या दिवशी फॉर्मच भरला. ते मला माहीत नाही काय जादू झाली, कसली जादू झाली मला माहीत
माहीत नाही, परंतु या मतपोळीमुळे आपण या ठिकाणी दुर्लक्ष केलं पाहिजे. आपला लढा आहे तो परवा मी नरसिंहवाडीमध्ये या ठिकाणी सांगितलं. महायुतीचं सरकार, भाजपचं सरकार, फसवं सरकार, या फसव्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आपला लढा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडला, त्यामध्ये या मंडळींनी भ्रष्टाचार केला. बदलापूरमध्ये एका मुलीवर अत्याचार झाला, तिची बाळंतीण आई 14 तास पोलीस स्टेशनला बसली, तिची तक्रार सुद्धा या मंडळींनी या ठिकाणी घेतली नाही. आता तर स्वातीताईंनी खासदार माडकांचा व्हिडिओ या ठिकाणी ऐकून दाखवला, म्हणजे महिलांच्या बद्दल किती सन्मान आहे या मंडळींना या ठिकाणी बघा. 1500 रुपये देता, मेहरबानी करता का हो? तुमच्या खिशातनं देता का हो? आमच्या कराचे पैसे तुम्ही आम्हाला देताय, देणगी तुम्ही देत नाही, हे ताकदीने येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला सांगावं लागेल. हे ताकदीनं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. जी माणसं आज आम्हाला असं भीक टाकल्यासारखं 1500चा या ठिकाणी उल्लेख करतात, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे जो सामान्य माणसाला आधार देणारा पक्ष या ठिकाणी आहे. लोकसभेच्या आधी या देशामध्ये काय वातावरण होतं, काय होणार काय नाही होणार असं होतं, परंतु एक तेजस्वी नेतृत्व या देशाला लाभलं, ज्यांनी कन्याकुमारी टू काश्मीर 4,500 किलोमीटर राहुल गांधींनी प्रवास केला. 4,500 किलोमीटर राहुल गांधी चालले. हे स्वतःसाठी चालले नाहीत, तर सामान्य माणसांचे अश्रू पुसण्यासाठी चालले. सामान्य माणसाचे दुःख काय, वेदना काय, अडचणी काय, हे बघण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. 4,500 किलोमीटर चालणं सोपं नाही बांधवांनो. या देशामधल्या अडचणी ऐकणं सोपं नाही, परंतु या तरुण नेतृत्वानं 4,500 किलोमीटर चालून या देशामध्ये विरोधी पक्षाचा आकडा हा 225 वर नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज विरोधी पक्ष नेता म्हणून ते काम करतायत. लोकसभेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. 2 लोकांच्यावर अवलंबून त्यांची आजची सत्ता भाजपची या देशामध्ये त्या ठिकाणी आहे. संविधान बदलणार म्हणून भाजपच्या 5 खासदारांनी त्या काळामध्ये भाषणं केली. आता सुद्धा त्यांचा तोच अजेंडा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलणं, हे 5 खासदारांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्हाला घटना बदलायची. आता विधानसभेच्या निवडणुका कशासाठी त्यांना पाहिजे आहेत? विधानसभेच्या निवडणुका एवढ्यासाठीच पाहिजे आहेत की राज्यसभेतलं बहुमत करायचं, राज्यांचे ठराव घ्यायचे आणि घटना पुन्हा या घटनेला हात घालायचा, हा प्रयत्न या मंडळींचा लपून त्या ठिकाणी राहिलेला नाही. हे सगळं सत्य आम्ही ज्यावेळी तुमच्या समोर सांगतो, त्यावेळी जनता म्हणून तुम्ही देखील डोळे उघडून येणाऱ्या भविष्यकाळात मतदान करणं हे अभिप्रेत असणार आहे. एका बाजूला एक फसवं सरकार, अविश्वासाचं सरकार, आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राहुल गांधी असतील, यांचं विश्वासाचं सरकार. या दोघांपैकी निर्णय काय घ्यायचा ही भूमिका येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल.